हे दुर्दैव आहे. मंत्र्याची मुलं जर वागत असतील ते मंत्राचा दोष आहे. संस्कार हे महत्वाचे असतात. पहिले कुटुंबातले संस्कार, घरचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार. आज राळेगण स्थितीमध्ये एवढं मोठं गाव आहे, पण कधी गडबड नाही, गोंधळ नाही, वाईट कधी वागत नाही. तेव्हा हे त्यांच्यामध्ये रुजवलं पाहिजे. कुठेतरी अपुरा पडतो, त्याच्यामुळे कधीतरी घडतंय. त्यांना सल्ला एकच आहे की मानवी जीवन जे मिळालं ते कशासाठी मिळालं? फक्त खायचं प्यायचं जीवन चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही. मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे. ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिलंय, बुद्धी दिली, शक्ती दिली की मी कोण आहे, मी कुठून आलोय, माझं कर्तव्य काय, मला जायचंय कुठं, हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे. हा जर विचार केला तर तुमच्यातून वाईट वागणं होणार नाही. कारवाई झाली पाहिजे, पण नुसत्या कारवाईने थांबणार नाही. सरकारने धोरणं अवलंबले, कठोर पावलं उचलले पाहिजे. अशा वागणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे. असे निर्णय घेतले तर परिणाम होईल. हे दुर्दैव आहे. मंत्र्याची मुलं जर वागत असतील ते मंत्राचा दोष आहे. संस्कार हे महत्वाचे असतात. पहिले कुटुंबातले संस्कार, घरचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार.